श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम. करणे उचित आपणा, ऐसा मनी करुणी विचार. आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थी असती पै, हावेरी नामक ग्रामी. यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विज कोणी. राहात होते आनंदे, संपत्ती आणि संतती. अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सरापी करीती. जनी वागती प्रतिष्ठित, 30 वर्षाचे वय झाले. संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची, लटिका अवघा संसार. या माझी नाही सार, परलोकी दारापुत्र. कोणी नाही कमाते, इहलोकी जे जे करावे. परलोकी त्याचे फळ भोगावे, दुष्कर्माने दुःख भोगावे. सत्कर्म सौख्य पाविजे, बाळाप्पाचे मनात. यापरी विचार येत, सदा उद्गिन चित्त. व्यावहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे नाव होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण, ताटी भरुनी आपणापुढे येती. पाहून या ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढ तर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम अमासी, ऐसे सांगुनी सर्व त्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिंदबर दीक्षित, महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णो केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिंदबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जननिगती घराहून. परी मार्गी लागल्या पुण्यस्थान. स्नानदान करिता ती, महायात्रा स्वामी चरित्र. पंथक्रमिता ती किंकर, मार्गी लागले अतिपवित्र. चिंदबर पुण्यस्थान, तयांचे घेऊन दर्शन. पुढे करावे मार्गक्रमण, श्रोती होऊनी सावधान. श्रवणी सादर असावे, मुरगोडी मल्हारी दीक्षित. वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत. ईश्वरभक्त तैसाची, जयाची ख्याती सर्वत्र. विद्याधनाचे माहेर, आलिप्तपणे संसार. करुणी काळ क्रमिता ती, परी तया नाही संतती. म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती. कामनाची ती धरोनी, 12 वर्ष अनुष्ठान. केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन. वर देत तयासी, तुझी भक्ती पाहुनी. संतुष्ट झाले मन, मीच तुझा पुत्र होईन. भरोसा पूर्ण असावा, ऐकून या वरासी. आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी. तेही चित्ती तोषली, तेसी झाली गर्भधारण. आनंदले उभयतांचे मन, जो साक्षात उमारमन. तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड, ज्याचे उदरी इच्छा मात्र घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन. संस्कार केले यथाविध, चिंदबर नामाभिधान. ठेवी येले तया लागून, शुक्ल पक्षीय राशी समान. बाळ वाढू लागले, प्रत्यक्ष शंकर अवतरला. करू लागला बाललीला, पाहुणी जननी जनकाला. कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निकट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिंदबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. मृतिकेचा गज करुणी, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यासी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती, पाहुणी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार, दाखविती चिंदबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगद्गुरु द्वारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयासी लावला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन.
तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातळी, अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव हरीत. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मोरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितासी सांगून, दाद आपली लावावी रावबाजीसी वृत्तांत. कर्णोपकरणी झाला स्फुट, म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती, तया वेळ काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवून निर्धार. निरोप तुझ दिला असे, सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले, परतंत्र जन्मवरील. एके समय अक्कलकोटी, दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो, यज्ञ समारंभाचे अवसरी. आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी, जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी, असतील नवल नसेची, महासिद्ध दीक्षित. त्यांचे वर्णिले अल्पवृत, मुरगोडी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोट स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता बघता, करोनिया एकाग्रचित्ता. अवधान द्यावे श्रोते हो, पुढले अध्यायी कथन. बाळाप्पा करीत जपध्यान, तयांची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली, अक्कलकोटी प्रकटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करीते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ झाले माझी चिती, शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णूवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समज, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.